हाय नमस्कार, कशा आहात सर्वजण। तर आज आहे अंगारकी चतुर्थी। तर टायमिंग आहे 10चा। तर आज जेवणामध्ये काय काय मम्मी बनवणार आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्याचबरोबर रेसिपी पण। तर चला तुम्हाला दाखवते। आणि चला आता पहिल्यांदा टाइम दाखवते, टाइम किती झालेला आहे। तर टाइम बघू शकता तुम्ही, बरोबर 8:15 झालेले आहेत। तर चला आता स्वयंपाकमध्ये काय काय तयारी चालू आहे ते तुम्हाला दाखवते। आणि देवपूजासुद्धा आम्ही थोडी लेटच केलेली, कारण की आज सकाळी सर्व पापडाचा तो राडा असल्यामुळे सकाळी काही जमलं नव्हतं मम्मीला, त्यामुळे थोडा लेटच केलेला। चला तुम्हाला मी दाखवते कशी केली कशी नाही। तर बघू शकता मस्त अशी देवपूजा केलेली आहे मम्मीने संध्याकाळी। कसे सकाळी टाईम नाही भेटला की संध्याकाळी पण आपण करू शकतो। तर बघा किती देव आहेत, 1 तास तरी लागला देवपूजा करायला। कशी वाटली देवपूजा कमेंट करून सांगा, मस्त झाली का नाही। बघा तुम्हाला आतमध्ये दाखवते। पहिला लाईट होती, ती लाईट खराब झाली चालू करू ठेवून। तर चला आता झालेली आहे। आता तुम्हाला दाखवते मी तयारी काय काय केलेली आहे। तर आज काय बनवणार आहे, तसं तर आमचा विचार होता मस्त असे उकडीचे मोदक बनवायचे, ते पण आंब्याचे नाही का, ते आता ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत सध्या। पण ते काही टाईमच नाही भेटला, कारण की दिवसभर कामं करूनच दबून गेलो। त्यामुळे मग आता आम्ही मस्त तळणीचे मोदक बनवणार आहे। सारण वगैरे सर्व मम्मीने तयारी करून ठेवलेलं आहे। आणि आता मस्त असं ना व्हेजिटेबल पुलाव बनवणार आहे मम्मी, मस्त मसाले भात, आणि एक छान एकदम मस्त लागतो खायला। तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि काय काय तयारी केलेली आहे ते पण दाखवते। तर इथं बघू शकता, मला बीन्स ना अख्खं मार्केट मी हिंडली, मला काही बीन्स भेटले नाही। मग फ्लावर गाजर हे बघा असे कट करून घेतलेले आहेत। त्याबरोबर कांदा भरपूर असा कट केलेला आहे। अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे। इथं सर्व मम्मीने खडे मसाले काढलेले आहेत, बघू शकता। काळी मिरी, आपलं लवंग, 6 जिरा, इलायची, हे सर्व मसाले काढलेले आहेत। आणि हे पण टाकणार आहे। हे बघा आपलं मोदकचं सारण तयार आहे। तर सुक्कं केलेलं आहे मोदकचं सारण, कारण की आपल्याला तळणीचे मोदक करायचे आहेत म्हणून। आणि गूळ टाकलेला आहे। तर इथं सोयाबीन पण भिजवायला ठेवलेले आहेत गरम पाण्यामध्ये, आपल्या मसाल्या भातामध्ये लागतील म्हणून। आणि हे आपल्या सकाळी सांडगे केलेले आहेत ना, त्याचे आपल्याला भजी करायचे आहेत, तर ते सुद्धा सारण इथं काढून ठेवलेलं आहे। आणि आता हे कांदा थोडं ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला। तर चला आता तुम्हाला मी दाखवते कसं बनवायची रेसिपी। तर आता मी अर्धे कांदे चिरलेत मम्मीने, अर्धे मी भजीसाठी चिरते। आता इथं कोथिंबीर आणि कांदे दोन्ही पण, आणि मम्मी एका साईडला भात बनवणार आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला, हे कांदे कसे चिरू मम्मी, लांब का बारीक? बारीक चिरू। कांदा भजी नाही करायची आपल्याला, डाळीची भजी करायची। हे ठीक आहे करायचं, ते परत त्याच्यामध्ये तळलं गेलं ना चांगलं। तुला हळद काय म्हणते? 1 मिनिट, आता कांदे कापू का हळद काढू? ते कांदे नंतर मी कापले चाललं असतं। बरं ठीक आहे, हळद आता ते मोदक तळल्यानंतरच भजी तळायच्यात ना। बरं ठीक आहे, तुझं तिखट होते मी ती कोथिंबीर बारीक तू चिर बाबा, मला नाही देत। तर आता मी हळद काढून घेते डब्यामध्ये। केवढी विकत आणली होती हळद? एखादं ही दे चम्मच काढायला। हे घरात दळलेलं आहे का? काय काय हा सांगते तेव्हा भेटल्यावर, लगे भेटत नसतं काका, कोणत्या पण गोष्टीला थांबावं लागतंय, लई पेशन्स ठेवायला लागते।
तुम्ही 1 महिनाभर काम केलं पैसे भेटतात ना, तसे इथं कष्ट 1 वर्ष जाते, 2 वर्ष जाते, तेव्हा जाऊन फळ भेटते. अशी गोष्ट आहे. सर्वांना वाटतंय व्हिडिओ बनवते काय असं असं वाटतंय, पण लय मागं कष्ट असतं. मग दुसऱ्या मोठ्या कुकर मध्येच कर, जाऊ दे. मोठ्या कुकर मध्ये कर, मोठ्या कुकर मध्ये कर, असं कर. तर आता बघा कुकर मध्ये मम्मीने खडे मसाले टाकले, त्यानंतर कढीपत्ता, तेजपत्ता आणि आपला कांदा टाकून मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता असा. तर आता आपण मिक्स करून घेऊया. मम्मी पीठ पण मळायचं असेल ना? ती सारण एका साईडला काढून ठेवू का? सारण का नाही हे करायचं नाही का, सोयाबीन काढून टाकू म्हणा त्याच्यामध्ये, त्यामध्ये सारण ठेवायचं का? मग पीठ त्यातच मळता येईल. तर आता अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. कांदा पूर्ण असं लाल नाही करायचा आपल्याला, थोडासाच करायचा आहे. आणि त्यानंतर आता टाकायचं आहे टोमॅटो. तर त्याला सुद्धा नरम होईस्तोवर आपल्याला कुक करून घ्यायचा आहे. तर बघू शकता टोमॅटो टाकलेला आहे मोठ्या साईजचा. तर मम्मी आता इथं करत आहे भजीची तयारी. थोडंसं मीठ टाकावं लागेल. हां मीठ टाकू काय, मीठ आणि थोडीशी मिरची पावडर. आणि ही बेसन नाही टाकायचं त्यात? कशाला खायला कोणा वेळ नाही खाणार. हे बघ मी बस होईल कारण की तवा पण टाकलेला आहे ना. हे देवाला दाखवायचं होतं मम्मी, तेव्हा पहिलेच करायला लागलाय नाही. तर आता सोयाबीनचं पाणी काढून घेतलेलं आहे. गाजर फ्लावर स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला सोयाबीन टाकायचे आहे त्याच्यात. हे बघा सोयाबीन टाकलेलं आहे, त्याला आता आपण मिक्स करायचं. मी व्हाईट कलरचा पुलाव कराले. तर आता झालेला आहे फ्राय करून. आता त्यात टाकायचं आहे तांदूळ आपल्याला. आणि बाहेर बसलेले आहेत माझे काका, माझे पप्पा. पैशांची त्यांची पंगत चालली आहे काहीतरी विचार, कारण की आज माझ्या काकाचा पगार होत असतो. तर हे आहे माझे मोठे काका आणि हे आहेत माझे पप्पा. तर मस्त हवेमध्ये बसलेले आहेत. बाहेर मस्त थंड हवा सुटलेली आहे आणि मस्त चाललेला आहे. आता काकाचा पगार होणार आहे आज. सर्वात पहिला त्यांचाच पगार होतो, नंतर ना पप्पांचा होत असतो. तर आता ते डिस्कशन चालू आहे. तर हे आले आहेत दोघं, मस्तपैकी हिंडून फिरून आलेले आहेत. तर आता आरवला भूक लागली, दिवसभर उधळ्या मारून मारून ना आरव. आता ह्याच्यात मसाले टाक. तर आता भातामध्ये मसाले टाकलेले आहेत मम्मीनी. हळद पावडर आणि आपला घरचा एसूर गरम मसाला आपला तो टाकलेला आहे. काळा मसाला तो टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त असा. आणि आता टाकायचं आहे लाल मिरची पावडर. तर 2 चम्मच इतकी लाल चटणी पावडर टाकलेली आहे. पोरं खाणार आहेत म्हणून जास्त काही तिखट नाही करायचं, थोडं लाईटलीच ठेवायचं आहे. 2 वाटी तांदूळ घेऊ का? हां 2 वाटी तांदूळ घे. तेल थोडं कमी पडलं का? हां तेल थोडं कमी वाटतंय म्हणून पुन्हा एकदा 1 पळी तेल टाकलेलं आहे.
तर वास तर इतका मस्त येतोय ना, बिर्याणी भातासारखा वास येतोय, इतका टेस्टी असा वास येतोय, मस्त झालेला आहे. आता भात झाल्यानंतर ना कसा लागतो खायला तेही तुम्हाला मी दाखवेलच. तसं छानच लागेल कारण की इतका छान असा वास येतोय म्हटलं तर. आई काय बनवते रे मयंक आज? मोदक बनवते ना, मोदक. तू खाणार का मोदक? सोयाबीनचा भात बनवणार आहे. ए आरो आरो का असं? तर 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे कारण की कुकर जास्त मोठा नाही आहे आणि तेवढ्यामध्ये बसून जाईल. तसं बघायला गेलं की भाज्या भरपूर टाकलेल्या आहेत त्यामुळे नाही का. मस्त मस्त. आता तांदूळ धुवत आहे मम्मी. आता तांदूळ धुवून टाकणार आहे त्यामध्ये. हा तुला एक सांगू? हा सांग. काय झालं? हा HAM. आता तांदूळ टाकून आपल्याला मस्त असं फिरवून घ्यायचं आहे. तर आता मिक्स करून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित असं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपल्याला. जेवढा तुमचा भात असेल त्यानुसार तुम्ही टाका चवीनुसार. आणि आता पाणी वतून द्यायचं आहे जेवढं पाहिजे तेवढं. इलायची पावडर पण टाकले का मम्मी? आज मोदक बनवणार आहे. अजून केलं ना रे वा. हा आरव झाला आता दम जरा. बस झालं. सांगते. तर आता कुकर लावून 3 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आता आपण मोदकची तयारी करूया. मग 1 ग्लास पाणी दे ग. तर आता आपण मैद्याची बनवणार आहे. तर बघा मैदा टाकत आहे मी. तर 2 वाटी इतका मैदा घेतलेला आहे मी. मग जास्त बनवायचेत ना का कमी करू? बाकीचे ठेवू. तरी पण मग कमी करते मी पीठ. जाऊ दे. आता रवा पण टाकायचा आहे ना. रवा बी टाकायचं आहे. तर तेलाचं मोहन घे. बस झालं की मम्मी एवढं. आता त्यात रवा टाकूया आपण क्रिस्पीपणा येण्यासाठी. तर हे बघा रवा टाकलेला आहे मी. मीठ टाक बरं चिमूटभर. तर रवा टाकून झालाय. मिक्स करायचा. आणि तेल टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं आता मिक्स करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित लावून. आता टाकलंय ना तेल, नको गरम करू. गरम करून आता ते फुले. तर बघा याची मुठ्ठी व्हायला पाहिजे म्हणजे आपले मोदक मस्त खुसखुशीत आणि क्रिस्पी होतील. तर झालेलं आहे. आता त्यात पाणी वतून मस्त मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मस्त असं. ह्याला भिजून ठेवायला लागेल मग. रवा आहे ना ह्याच्यात, मग रवा फुगल.
बेसनला मस्त मम्मीने कढईमध्ये हे करून घेतलेलं, वाफवून घेतलेलं मस्त गोळाचं. आणि हे तर आमचे मोदक झालेले आहेत थोडेसे, आता एवढे करून घ्यायचे आहेत. तर पूर्ण झाल्यावर तुम्हाला मी दाखवते. चला 1-2 दाखवते तरी पण मी. तर आता आपण मोदक तळूया. मोदक झालेले आहेत आपले. हा हा द्याले. वाव, मस्त, एकदम मस्त. तर वास असा मस्त असा आला बिर्याणी सारखा. कुकर खोलताच तर तर आता पहिला देवाला थोडं काढणार आहे, बाकी मग पोराला देणार आहे. आरवला भूक लागलेली आहे लई ना आरव. हे काय आता मम्मी थोडं नैवेद्य काढून ठेवत आहे. आता तेल गरम झालेलं आहे, तर आता आपल्याला टाकायचे आहेत मोदक. तू काय अक्कल आहे का नाही तुला जरासं सांग. तर अजून एवढं नाही झालं, थोडा वेळ. तर आता इथं मम्मी भात व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आणि ते देवासाठी पण काढत आहे. काढलेलं आहे. आता पप्पाला आणि आरवला देणार आहे वाढून. तर बघू शकता एकदम मस्त असं झालाय का नाही सांगा मला पण तुम्ही. अरे त्याला हे आवडत नाही ना. नाही आवडत त्याला गाजर. तुझे देख के मेरे मधवाला, मेरा दिल ये पागल झाला. बापरे, तर बघू शकता मस्त असे आपले मोदक झालेले आहे. आता तुम्हाला नंतर ना मी देवाला दाखवून झाल्यावर खाऊन दाखवते कसे झालेत कसे नाही. तर इथं भजी तळायचं चालू आहे आता सध्या. तर आता बघू शकता भजी झालेली आहे, कोडे तळून झालेले आहे, चुराच तळलेला आहे आणि आपल्या इथं मोदक पण रेडी आहेत. टाइम झालेला आहे 9:30 होऊन गेलेले आहेत. 10 नंतर आपल्याला करायचं आहे. तोपर्यंत तर आम्ही बाहेर बसतो. चंद्र निघालाय का? चंद्र बघूया, थांबा आपण. चंद्र चंद्र कुठे आहे मम्मी? दिसत तर चंद्र बघूया आपण. चंद्र निघालाय का? चंद्र काही दिसतच नाहीये. कुठून बघायचा चंद्र?
मम्मी नाही दिसत आहे चंद्र गो. आज आला नसेल चंद्र मला वाटतंय. आभाळ भरलं होतं ना आज. तर आता आरतीसाठी बघू शकता एवढी तयारी केलेली आहे. मस्त असं मोदक, फुलं, आपले नागलीचे पान, परत आपले गणपती बाप्पा आहेत, हरळी, कापूर आणि आपलं पंचपाळ, घंटी वगैरे आणून ठेवलंय, दूध ठेवलंय. आता आपल्याला तुळशी समोरच पूजा करायची आहे. आता इथून तर चंद्र दिसत नाही पण चंद्र ह्या साईडला दिसेल. ही आहे जी पूर्व दिशा आहे. तर चला आपण करूया आता पूजा. बरोबर टाइम झाला. गणपती समोर ए पाणी
आणि ए काय ग पप्पा नेट बंद केला का? जय देव जय घाली गोटांगण वनीन चरण डोळ्यानं पाहिलं रूपा तुझे खरे अलिंजन आनंद पूजन भावे ओ आई तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या जन्म तमेव सर्व मम देव देव काय न माझ्या अवस्थे देव औज तर मोदक मस्त झालाय. बरोबर टायमावर झालेले आहे आमची आरती. तुम्हाला दाखवते मी. आता आपण जेवण करूया मस्त असं. मस्त आहे एकदम.